Good morning to one and all students. In last lecture we discussed types of eggs in which they are distributed according to the amount of yolk, the distribution of yolk, the presence or absence of shell and the type of development. Here we are going to discuss about the fertilization. So what is fertilization? Fertilization is the fusion of male gametes or spermatozoons with female gamete or ovum. तर फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन होत असते मेल गमेट्स, त्यालाच आपण स्पर्मॅटोझोआ म्हणत असतो, आणि फिमेल गमेट्सचं त्याला ओवा असे म्हणतो त्याचा. तर हे दोघं मिळून एक हॅप्लॉइड न्यूक्लियाय फॉर्म करते, त्याला सिनगॅमी और एम्फिमिक्सिस म्हटलं जाते. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ फर्टिलायझेशन अ सिंगल फर्टिलाइज सेल इज फॉर्म विच इज नोन ॲज झायगोट और एग्स. तर जे फर्टिलायझेशनच्या फिमेल गमेट्स आणि मेल गमेट्सचं फर्टिलायझेशन होऊन जे सिंगल फर्टिलाइज सेल फॉर्म होत असते त्याला झायगोट किंवा एग्स म्हटलं जाते. तर फर्टिलायझेशन इज अ प्रोसेस, नॉट अ सिंगल इव्हेंट इन्व्हॉल्विंग युनियन ऑफ टू गमेट्स फॉर दी रिस्टोरेशन ऑफ सोमॅटिक क्रोमोझोम नंबर अँड इनिशिएशन ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. तर बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ फर्टिलायझेशनसाठी बेसिक रिक्वायरमेंट्स काय असते, तर इन मोस्ट ॲनिमल्स द फर्टिलायझेशन रिक्वायर फ्लुइड मीडियम विच मे बी सी वॉटर और इन मराइन फॉर्म्स, फ्रेश वॉटर फॉर्म्स और सम काइंड ऑफ बॉडी फ्लुइड इन विविपॅरस ॲनिमल्स. तर जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहे फर्टिलायझेशनसाठी, तर फ्लुइड मीडियम राहते जे फर्टिलायझेशनसाठी हेल्प करते. तर सी वॉटर इन मराइन फॉर्म्स, मराइन जर असेल तर त्याला सी वॉटर पाहिजे असते, फ्रेश वॉटर असेल तर फ्रेश वॉटर, आणि जे विविपॅरस आहे डायरेक्टली बर्थ देतात बेबीला तर त्यांना बॉडी फ्लुइडची गरज असते. लाईफस्पॅन ऑफ गमेट्स आर लिमिटेड. जे गमेट्स असतात मेल गमेट्स फिमेल गमेट्स त्याचा लाईफस्पॅन जो असतो ते लिमिटेड असते. मॅच्युअर एग्स क्विकली बिकम ओव्हर राईप. दे मस्ट बी ॲक्टिवेटेड प्रॉम्प्टली इफ दे आर टू बी ॲक्टिवेटेड ॲट ऑल. एग्स दॅट आर शेड इन टू द वॉटर लाईक दोज ऑफ मोस्ट इन्व्हर्टिब्रेट. जे एग्ज आहे वॉटरमध्ये शेड केलं जाते म्हणजे टाकलं जाते. जे इन्व्हर्टिब्रेट्स जे आहे जसं फिश, ॲम्फिबियन्स मस्ट बी फर्टिलाइज इमिजिएटली और विथिन फ्यू मिनिट्स. तर ते काय करतात, एग्ज वॉटरमध्ये टाकून देतात आणि त्यांचं फर्टिलायझेशन हे इमिजिएटली और विथिन फ्यू मिनिट्समध्ये होत असते. एग्ज दॅट आर फर्टिलाइज विथिन द बॉडी ऑफ द फिमेल जनरली हॅव लॉंगर लाईफस्पॅन. ज्यांचं एग्ज हे फर्टिलाइज होते विथिन द बॉडी म्हणजे बॉडीच्या आतमध्ये, तर त्यांचा जे लाईफस्पॅन आहे तो जास्त असतो. द ह्युमन एग्स कॅन बी फर्टिलाइज फॉर ॲटलिस्ट 24 hours आफ्टर ओव्हुलेशन. जे ह्युमन्स एग्स आहे तर ते फर्टिलाइज होते 24 तासामध्ये ओव्हुलेशनच्या. स्पर्म्स आर ऑल्सो शॉर्ट लाईफ बट देअर आर मोर एक्सेप्शन्स टू द रूल इन नेचर. स्पर्म्स पण हे काय असतात, शॉर्ट लाईव्ह असते म्हणजे त्याची जे लाईव्ह राहायची जे टाईम पिरियड आहे तो कमी असतो, बट देअर आर मोर एक्सेप्शन टू द रूल इन नेचर. काही त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल इन बॅट म्हणजेच आपण त्याला वटवाघूळ म्हणतो, वायबल स्पर्म मे परसिस्ट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक ओव्हर द विंटर. तर जे स्पर्म मे परसिस्ट म्हणजे त्याचे स्पर्म हे वायबल राहते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये विंटर सीझनपर्यंत ड्युरिंग हायबरनेशन, म्हणजे त्यांचा जोपर्यंत पिरियड संपत नाही फर्टिलायझेशनचा तोपर्यंत. टू इन्क्रीज द प्रोबॅबिलिटी ऑफ फर्टिलायझेशन the lifetime of the human sperm is the female tract is of the order of 24 hours. आणि जे ह्युमन स्पर्मचा फिमेल ट्रॅक्टमध्ये लाईफस्पॅन आहे तो 24 hours आहे, म्हणजे 24 hours तो लाईव्ह राहू शकते. टू इन्क्रीज द प्रोबॅबिलिटी ऑफ फर्टिलायझेशन नंबर ऑफ स्पर्म मस्ट एक्सीड द नंबर ऑफ एग्स. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग इच ब्रीडिंग सीझन अ सी अर्चिन फिमेल, जी सी अर्चिन ऑर्गॅनिझम आहे विच फर्टिलाइज एक्सटर्नली स्पॉस 400 million एग्स. 400 million एग्सला फर्टिलाइज करते. वाईल अ मेल रिलीज 100 billion स्पर्म्स. इवन मॅमल्स विच फर्टिलाइज इंटरनली प्रोड्यूस अन एक्सेस ऑफ स्पर्म. एक्झाम्पल इन ह्युमन मेल्स अबाउट 2.5 to 5 ml ऑफ सीमेन पर इजॅक्युलेशन कंटेन्स नियरली 50 to 150 million पर ml स्पर्म्स. जे ह्युमन मेल्समध्ये 2.5 to 5 ml सीमेनमध्ये 50 to 150 million पर ml स्पर्म्स असते. तर साईट ऑफ फर्टिलायझेशन काय असते, तर अकॉर्डिंग टू प्लेस अँड नेचर ऑफ फ्लुइड मीडिया, म्हणजे फ्लुइड मीडिया कुठले आहे त्याच्या अकॉर्डिंग फॉलोइंग 2 kinds ऑफ फर्टिलायझेशन हॅव बीन रिपोर्टेड. तर 2 kinds फर्टिलायझेशन होत असते, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आणि इंटरनल फर्टिलायझेशन. तर एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये ऑब्वियस वॉटर असेल आणि इंटरनल फर्टिलायझेशनमध्ये मीडिया जो आहे तो बॉडी फ्लुइड असेल. तर
external fertilization, when the fertilization occurs in the aquatic medium outside the bodies of male and female parents is called external fertilization. म्हणजे बॉडीच्या बाहेर होणे त्याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात. द ॲक्वॅटिक मीडियम फॉर द एक्सटर्नल फर्टिलायझेशन मे बी आयदर सी वॉटर और फ्रेश वॉटर. जे ॲक्वॅटिक मीडियम आहे त्यांच्यासाठी एकतर सी वॉटर असेल म्हणजे जे मराईन असेल ते, और फ्रेश वॉटर. सेकंड आहे इंटरनल फर्टिलायझेशन. तर इन टेरेस्ट्रियल फॉर्म्स जे जमिनीवर राहते, पर्टिक्युलरली एग्स आर कम्प्लिटली इन्क्लोज इन इम्परमिएबल इन्व्हलप बिफोर बिंग लेड. तर ओव्हिपॅरस ॲनिमल्स सच ॲज रेप्टाइल्स अँड बर्ड्स और वेअर दे आर रिटेन विथ द मॅटर्नल बॉडी थ्रू आउट डेव्हलपमेंट. ओव्हिपॅरस असेल, विव्हिपॅरस असेल, ॲनिमल्स सच ॲज इलास्मोब्रांचेस अँड मॅमल्स. द स्पर्मॅटोझोआ आर डिलिव्हर इंटरनली इन द बॉडी ऑफ फिमेल. तर ते स्पर्मॅटोझोआ डिलिव्हर करते इन द बॉडी ऑफ फिमेल बाय सम टाईप ऑफ कॉप्युलेटरी मेकॅनिझम और डिव्हाइस. त्याच जे कुठले ऑर्गन आहे कॉप्युलेशनसाठी, त्या कॉप्युलेशननी स्पर्मॅटोझोआ डिलिव्हर करते इंटरनली इन द बॉडी ऑफ फिमेल. In such forms, the fertilization may occur either in lower portion of the oviduct near or the external orifice, त्याला ureoidela म्हटले जाते. In the upper portion of oviduct, example salamander, reptiles, birds and most mammals, or in the ovarian follicles. तर त्याला कुठे होत असते, एक्झाम्पल विव्हिपॅरस फिशेस अँड सर्टन युथेरियन मॅमल्स. त्यानंतर आहे मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशन बिगिन्स विथ द अप्रोच ऑफ स्पर्म टू द एग्स, एंड्स विथ द फॉर्मेशन ऑफ द डिप्लॉइड झायगोट. तर मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन आपण कशासाठी करत असतो, नवीन डिप्लॉइड झायगोट फॉर्म झालं पाहिजे. तर काय असते, स्पर्म आणि एगचं फर्टिलायझेशन झालं तर डिप्लॉइड झायगोट फॉर्म करते. अँड द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन ऑकर इन द फॉलोविंग स्टेप्स. तर त्या फॉलोविंग स्टेप्समध्ये फर्टिलायझेशन ऑकर होते. फर्स्ट आहे अप्रोच ऑफ द स्पर्मॅटोझोआ टू द एग्स. सेकंड आहे स्पर्म एग्ज ॲडिक्शन. तर अप्रोच ऑफ द स्पर्मॅटोझोआ टू द एग्स म्हणजे द मोर डिपॉझिशन ऑफ एग्स अँड स्पर्म्स इन द जनरल विक्टिनिटी ऑफ इच अदर विथिन अ लिक्विड मीडियम, सी और फ्रेश वॉटर. इन केस ऑफ एक्सटर्नल फर्टिलायझेशन, फ्लुइड मीडियम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन केस ऑफ इंटरनल फर्टिलायझेशन. तर काय असते, अप्रोच ऑफ स्पर्मॅटोझोआ टू द एग्स म्हणजे स्पर्मॅटोझोआ एग्सपर्यंत पोहोचला पाहिजे. तर वॉटरमध्ये काय असते, जे मेल आहे ते काही स्पर्मॅटोझोआ वॉटरमध्ये टाकत असते, किंवा जे इंटरनल फर्टिलायझेशन आहे ते फिमेल ट्रॅक्टमध्ये टाकत असते. स्पर्मॅटोझोआ आर इंटायरली ॲट रँडम इन द स्पर्मॅटोझोआ कोलाइड विथ द एग्स. त्याच्यामुळे ते काय होते असते, एगसोबत कोलाइड होते ॲज अ मॅटर ऑफ मास प्युअर चान्स. सच चान्स इन्काउंटर्स ऑकर रेग्युलरली इन नेचर, पार्टली ड्यू टू इनॉर्मस नंबर ऑफ स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस बाय द मेल ग्लँड, and partly the result of the eggs being a relatively very large target so that it can be hit fairly easily. However, there are few cases in which the sperm are guided towards ovum by chemical substances, chemotaxis, and त्याच्यामुळे ते काय होते, हा नैसर्गिक रिॲक्शन त्यामध्ये घडून येत असते, म्हणजेच फर्टिलायझेशन होते एग्स आणि स्पर्मचं. सेव्हरल स्पर्म अट्रॅक्टंट्स हॅव बीन आयसोलेटेड फ्रॉम सी अर्चिन्स. तर सी अर्चिनमध्ये सेव्हरल स्पर्म अट्रॅक्टंट्स असते. वन कॉल रिसॅक्ट म्हटलं जाते, इज फाउंड इन जेली लेअर सराउंडिंग द एग्स. तर ते जेली लेअर राहते एग्सच्या सभोवतात ऑफ अरेबिका पंक्ट्युअलॅटा. रिसॅक्ट इज अ स्मॉल पेप्टाईड कन्सिस्टिंग ऑफ 14 अमायनो ॲसिड. ते काय करते, स्पर्मला अट्रॅक्ट करायचं एक केमिकल आहे, 14 अमायनो ॲसिडने बनलेलं आहे, त्याला रिसॅक्ट म्हटलं जाते. It diffuses readily in seawater and attracts sperm at very low concentration in a specific way. तर हे काय करते, सी वॉटरमध्ये राहते आणि स्पर्मला अट्रॅक्ट करत असते. तर अ पंक्ट्युअलॅटा स्पर्म बाइंड रिसेक्ट टू रिसेप्टर इन देअर प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड कॅन स्विम अप अ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑफ रिसॅक्ट कंपाऊंड अंटिल दे रीच द एग्स. त्यानंतर सेकंड आहे स्पर्म एग्ज ॲडिक्शन. तर फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझेशन रिॲक्शन. तर यामध्ये काय असते, तर सी अर्चिन्स एग्ज मेम्ब्रेन सच ॲज जेली कोट्स, व्हायटेलाइन इन्व्हलप अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन कंटेन अ केमिकल सबस्टन्स प्रोटिओग्लायकॉन. जे सी अर्चिन्स एग्ज राहते त्याच्या भोवताल काय असते, प्रोटिओग्लायकॉनची लेअर असते और ग्लायकोप्रोटीन म्हटलं जाते. त्याचं मॉलिक्युलर वेट असते 3 लाख डाल्टन्स, कॉल्ड फर्टिलायझिन अँड स्पर्म कंटेन ॲट देअर सर्फेस. तर त्याला फर्टिलायझिन म्हटलं जाते आणि त्याच्या सभोवताल काय राहते, स्पर्म कंटेन राहते, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. रिसेप्टर साईट्स कॉल अँटी फर्टिलायझिन, म्हणजे ते स्पर्म रिसेप्ट करते ते साईड असेल ती अँटी फर्टिलायझिन, विच इज अ ॲसिड प्रोटीन हॅव्हिंग मॉलिक्युलर वेट असते त्याचं 10,000 डाल्टन्स फॉर फर्टिलाइज द सेम स्पेसिस. सबस्टन्स कॉझिंग ॲग्लुटिनेशन ऑफ स्पर्मॅटोझोआ वॉज डिस्क्राईब बाय F.R. लिली. तर जे
ॲग्लुटेशन ऑफ स्पर्मॅटोझोआचं आहे ते कोणी डिस्कवर केलं आहे? FR लिलीनी. लिली वॉज द फर्स्ट टू शो दॅट एग्स प्रोड्यूस अ सबस्टन्स कॉल्ड फर्टिलायझिंग. तर लिलीनी सांगितलं होतं की एग्स प्रोड्यूस करते सबस्टन्स, त्याला फर्टिलायझिंग म्हटलं जाते, विच कंबाईन विथ अ सबस्टन्स टर्म अँटी फर्टिलायझिंग प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ स्पर्मॅटोझोआ. जर स्पर्मॅटोझोआच्या सरफेसवर जे प्रेझेंट राहते ते अँटी फर्टिलायझिंग असते, त्याच्यासोबत ते काय होत असते? फर्टिलायझिंग फ्यूज होत असते. As a matter of fact, fertilizing is released in the surrounding water, and as a consequence of combining reaction with anti-fertilizing, most of the sperms agglutinate or clump together. आणि त्याच्यामुळे काय होत असते? ते स्पर्म आणि एग जे ॲग्लुटिनेट होत असते. The addiction of the spermatozoa to the surface of the eggs is brought about by linking of fertilization molecules with anti-fertilizing molecule present on the surface of the spermatozoa. And this phenomena establish an initial bond which would later lead to penetration of the sperm into the eggs. आणि ते बॉन्डिंग फॉर्म झालं म्हणजे ॲग्लुटिनेशन फॉर्म झालं तर ते काय करत असते? विच वुड लेटर लीड टू द पेनेट्रेशन ऑफ द स्पर्म इन टू द एग्स. एग्समध्ये स्पर्मचं पेनेट्रेशन करते. आणि दिस रिॲक्शन इज हायली स्पेसिफिक. फर्टिलायझिंग ऑफ वन स्पेसिस ऑफ ॲनिमल विल नॉट रिॲक्ट विथ अँटी फर्टिलायझिंग ऑफ अनदर स्पेसिस. म्हणजे दुसऱ्या स्पेसिसची तिसऱ्या स्पेसिससोबत फर्टिलायझेशन होत नाही, स्पेसिससोबत स्पेसिसचंच फर्टिलायझेशन होईल. आणि दिस इज ॲनालॉगस टू अ लॉक अँड की इफेक्ट. आणि त्यालाच आपण लॉक अँड की इफेक्ट म्हटलं जाते. म्हणजेच ज्या लॉकची चाबी त्या लॉकमध्येच एंटर करू शकतो, दुसऱ्या लॉकमध्ये करू शकत नाही, त्या पद्धतीने. आणि सर्व ॲज अ बॅरियर अगेन्स्ट क्रॉस ब्रीडिंग. त्यानंतर थर्ड आहे स्पर्म ॲक्टिवेशन. तर स्पर्म ॲक्टिवेशनमध्ये दोन टाईप्स आहे, इन्क्रीज फ्लॅझिलर ॲक्टिव्हिटी आणि सेकंड आहे ॲक्रोझोम रिॲक्शन. तर डायरेक्ट इन्क्रीज फ्लॅझिलर ॲक्टिव्हिटीमध्ये काय? डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द जेलीकोट इन्क्रीज द मोटिलिटी ऑफ स्पर्म. जे जेलीकोट राहते सिअर्चिनमध्ये तर ते काय करते? इन्क्रीजेस करते मोटिलिटी ऑफ स्पर्म. A decapeptide called Spirac in one species of sea urchin is responsible for increased motility and activated respiration that occur when the sperm contacts the jelly coat. And activity of the neck of sperm is responsible for increase in mitochondrial respiration. जे ॲक्टिव्हिटी आहे नेकची, नेक ऑफ स्पर्मची, ते काय करते? मायटोकॉन्ड्रियल रेस्पिरेशन प्रोव्हाइड करते. द एनर्जी जनरेटेड इज यूज प्रायमरली फॉर फ्लॅझिरल मोटिलिटी. त्यानंतर सेकंड आहे ॲक्रोझोम रिॲक्शन. इन मराईन इन्व्हर्टिब्रेट दिस इव्हेंट इन्व्हॉल्व्स फॉलोविंग स्टेप्स. तर ॲक्रोझोम रिॲक्शन कशा पद्धतीने होत असते मराईन इन्व्हर्टिब्रेट्समध्ये हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर यामध्ये आपण काय डिस्कस केलं? फर्टिलायझेशन काय असते? तर मेल आणि फिमेल गमेट्स फ्युजन होऊन नवीन झायगोट फॉर्म करणे, दॅट इज अ फर्टिलायझेशन. बेसिक रिक्वायरमेंट्स फर्टिलायझेशनसाठी वॉटर मीडियम जर ॲक्वॅटिक असेल तर, आणि सेकंड आहे बॉडी फ्लुइड मीडियम. इंटरनल फर्टिलायझेशन असेल तर. साईट ऑफ फर्टिलायझेशन आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशन, इंटरनल फर्टिलायझेशन. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन आहे स्पर्मॅटोझोआ एक्सपर्यंत पोहोचणे. त्यानंतर स्पर्म ॲडिक्शन म्हणजे फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझेशन रिॲक्शन, त्यांचं फ्युजन होणे. आणि त्यानंतर आहे स्पर्म ॲक्टिवेशन, तर स्पर्मची मुवमेंट होणे. आणि त्याचे आपण पाहिलं इन्क्रीज फ्लॅझिलर ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यामध्ये नेक ऑफ स्पर्ममध्ये मायटोकॉन्ड्रिया राहते, तर मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड करते एनर्जी. त्याचप्रमाणे डिकापेप्टाइड राहते, ते काय करते? इन्क्रीज करते मोटिलिटी ऑफ स्पर्म. तर आणि सेकंड आहे ॲक्रोझोम रिॲक्शन. तर ॲक्रोझोम रिॲक्शन मराईन इन्व्हर्टिब्रेट्समध्ये कशा पद्धतीने त्याच्या फॉलोविंग स्टेप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.